अशी रस्सी पकडून जायला लागतो. तुमचा पाय सरला तर तुम्ही खालती जाऊ शकता. बघा आम्ही लेणी बघायला पोचून गेलो आता. याला बोलतात गंधारपाल्याची लेणी. बघू शकता दगडातून पाणी येतंय. तुमचं स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये. आता आम्ही गंधारपाल्याला चालू लेणी बघायला महाडला. सगळे आता तयार झाले. दुपारचे 2 वाजलेले आहेत. आता सर्व लेणी बघायला चाललोय गंधारपाल्याला. इथून आम्ही आता महाडला जाऊ. महाडवाईना गंधारपाल्याला जाऊ. आम्ही आता इथं गंधारपाल्याच्या खालती उभा आहे. बघा आम्ही लेणी बघायला पोचून गेलो आता. कुरकुरे घ्यायसाठी कुरकुरे घ्यायला ये. पाण्याची बाटली कुरकुरा. बघा आता हा नाश्ता घेतलेला आहे. आता चालत चालत चला जाऊया वरती चढत चढत. हे बघा लोक फिरायला येतात पण कचरा किती करतात. नाश्ता करून कचरा कृपया खालती घेऊन या. आणि हे गंधारपाले लेणी स्तूप. आता बघा पावसाळ्यात इथं खड्डा आहे, तिथं पाणी वाहतो, त्याला झरणा बोलतात. इथून असं पाणी जातो डोंगराला चिरून, असा खालपर्यंत पाणी जातो. वल आहे वल. त्या अख्ख्या डोंगरावरून वरनं पाणी पडतो खालती तिथून. हे बघा म्हातारी लोक दमलेत आणि वातावरणाची मजा घेतात. आता पाऊस पडण्याची आशंका आहे वाटतं. कुठं आहे डोंगर दादा दाखव. डोंगर दादा म्हणजे काय? डोंगर दादाच्या कुशीत झाडं येतात नाही, असा डोंगर दादा असतो बसलेला. कातलात मध्ये असतो ना. कातलात हा. आणि नंतर मग पाऊस पडला का डोंगर दादाच्या कुशीत झाड येतो. नंतर हलू हलू त्याला सगळं प्राणी पक्षी सगळे येऊन त्याला किती आनंद होतो. म्हणून त्याला नाव डोंगर दादा ठेवलेलं आहे. असा तुम्ही पण कधी लेणी बघायला का डोंगर दादाला बघून घेतो. बघा तिकडे डोंगर दादा कशामध्ये बसलेला आहे, झाडांच्या कुष्टीमध्ये. बघून घ्या डोंगर दादा. मला जाऊन बघू तर माहिती पडेल. हे बघा लेण्यांची सुरुवात झाली. हा पाणीचा कुंड. पाणी आहे पण लय खराब आहे, स्वच्छ नाही आहे. आणि ही पहिली लेणी रूम बनवलेला आहे. इथं बघा ताला लावलेला आहे तर आपण आतमध्ये जाऊ नाही शकत. काहीच नाही आतमध्ये. हा पाणी असा आहे की महिन्याच्या 3 दिवस आणि वर्षाच्या 12 महिने हा झाला कधीच आटत नाही लेण्यातला. हा बघा गेट, पहिला गेट लेणीचा. हा आहे लेण्यांचा पहिला दरवाजा. या वरती शिडी आहेत म्हणून साठा दम लागून जातो. हे एकदम झरणं आहेत ना, एकदम ओरिजिनल झरणं आहेत हा. ते कधीच आटत नाही. हे दुसरी अजून एक गुफा. हा ही एकदम आतमध्ये यायचा दाखव. आतमधचा एकदम ओरिजिनल गुफा आहे 5 पांडवांची. 5 पांडवांची नाही आहे. अरे आम्हाला 5 पांडवांचं सांगितलेलं आहे. बघा इथं आराम करायला आहे मस्त. बघा खिडकी, पहिली खिडकी नसायची. आम्ही आलेलो होतो पूर्वी. आता इथं जाली लावलं. बघा दुसरी गुफा. आतमध्ये प्रवेश बंद आहे. हे बघा इथं 24 नंबर लिहिलेला आहे, म्हणजे हा 24वा दरवाजा आहे. टोटल म्हणजे ह्या लेण्यांमध्ये 25, 30, 40 रूम आहेत.
हे बघा इथं 25 लिहिलेलं आहे, म्हणजे हा 25वा दरवाजा. प्रत्येक दरवाजाला एक एक नंबर दिलेला आहे. आमच्या तिकडं 5 पांडवांची लेणी ह्याला बोलतात. याला बोलतात का? ह्याला 5 पांडवांची लेणी बोलतात. म्हणजे 5 रूम. आता अशी स्टोरी आहे. पहिली लोक आम्हाला सांगायची, आम्ही लहान असायचो तेव्हा सांगायची, हे 5 पांडव होते ना, त्यांना असा एक सांगितलेला होता का ही तुम्ही आहे ना भांग कोंबडा अडवतो, माहिती आहे तुम्हाला? कोंबडा अडवतो, त्याच्या पायला भांग होते, तर त्याच्या पायला हा एवढा पूर्ण झाला पाहिजे, तेव्हा ते सोडून गेलेलं. सकाळी उजाडला, आमची भाषा समजते, सकाळी कोंबडा अडवला आणि सोडून ते चाललं गेलं. हे बघा मम्मी आता पाठीकर टुरिस्ट लोकांना गाईड करते. आमचं गाव बाजूलाच आहे, तर लोक विचारतात का काय आहे हिस्ट्री इथली काय नाही. असं तर मम्मीला पण नाही माहिती आहे, पण तिथं असंच ज्ञान देते त्या लोकांना. हाय बौद्ध लेणी आणि बोलते पांडवांची लेणी आहे. आता इथलं खरं रहस्य काय आहे ते आम्हालाच नाही माहिती. आमची आजोबा सांगायची का इथं 5 पांडव आलेले थांबायला, तर त्यांनी हा डोंगर चिरून एका रात्रीत ते केलेलं. पण सकाळी 5 वाजता बांग वाजली तर ते अर्धा सोडून काम निघून गेलं इथून. आता जर तुम्हाला काय ह्याच्या बारेमध्ये हिस्ट्री बारेमध्ये माहिती असेल तर कॉमेंट करून सांगा. हे बघा आता जस्ट 3-4 दिवस झालं पाऊस पडायचा, तर इथनं गरम थंड थंड पाण्याचं झरं चालू झालं, म्हणजे झरणं, वॉटरफॉल जे बोलतात ते. बघू शकता तुम्ही, हे सगळं नॅचरल पाणी आहे. आणि हे सगळं एकच दगडाने कोरलेलं आहे, म्हणजे एकच दगड अख्खा डोंगर आहे त्याला कोरून बनवलेला आहे. आता तुम्हाला बरोबर दिसेल 0.5x मध्ये. हे बघा, याला बोलतात गंधार पॅलेची लेणी. हे बघा पावसाचं सीझन चालू झालंय तसं पाणी यायचं चालू झालं इकडं. आणि खालती जसा एक स्तूप होता तसा इथं पण अजून एक स्तूप आहे, पायऱ्या चढल्यावर बघायला भेटेल. आणि ह्याच्यातून नॅचरल पाणी येतो आतमधून. हे बघा, असं वाटतं आतमध्ये कोणी नळ चालू ठेवले. हे बघा तुम्ही बघू शकता दगडातून पाणी येत आहे. तुम्हाला झूम करून दाखवतो. हाच पाणी असा जेव्हा जास्त पाऊस पडतो तेव्हा असाच पाणी साठून इथून झरं निघतात. आणि तो नजारा बघायचा काही वेगळीच मजा येते. मग तुमचं सबस्क्रायबर भेटले तर तुम्हाला कसा वाटला? आमचं सबस्क्रायबर भेटलं तर आम्हाला खूप आनंद झाला. त्याने आमची थोडी ते केलं, काय बोलतात तारीफला, काय बोलतात प्रशंसाला, पण प्रशंसाचा आणखीन नंतर आपल्या मराठी भाषेमध्ये काय बोलतात, गावच्या भाषेमध्ये. हे बघा इथं रेलिंग होती, पण ही रेलिंग तुटून गेली जंग लागली म्हणून. आणि हे नॅचरल दगडामधनं आपल्याला जायला भेटतो. बाकीचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल, तर सबस्क्राईब करून ठेवा. बघा पाणी